भाऊसाहेब हिवराळे, उपाध्यक्ष या पदासाठी आपल्या माननीय जिल्हा व सत्र न्यायालय 2026-27 वकिलांच्या संघटनेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून वकिलांच्या सिक्युरिटीचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत। वकिलांना मारहाण होणे, वकिलांवर खोटे गुन्हे दाखल होणे, वकिलांवर पोलिसांकडून त्रास होणे इत्यादी प्रकरणांमध्ये जे संघटन पाहिजे किंवा जसं प्रतिनिधित्व पाहिजे तसं प्रतिनिधित्व आतापर्यंत मिळालेलं नाही। कोणताही संघटना मागे ज्या निवडून गेल्या त्या कधी वकिलांच्या सिक्युरिटीसाठी किंवा त्यांना बंदुकीचं परवानगी मिळावी याकरिता किंवा त्यांनी सेफ्टी गन्स, एअर गन्स वापराव्या याकरिता कधी प्रचार केलेला नसतो। यावर्षी होऊ घातलेल्या इलेक्शन्समध्ये मी उपाध्यक्षपदासाठी रवी हिवराळे सायटेशन ग्रुप निवडणूक लढवत असून सर्वप्रथम प्राधान्य वकिलांच्या सेफ्टीसाठी राहणार, त्यानंतर आरोग्याच्या वेगवेगळ्या स्कीम्स त्यासाठी राहणार, इन्शुरन्स, वकील यांचे अनावधानाने निधन झाले तर नंतर परिवाराचे काय, तर त्यासाठी वकिलांमार्फत होणारा फंड तो त्यांना मिळावा, अशा विविध पायाभूत सुविधा आणि वकिलांच्या सेफ्टीसाठी मी या ठिकाणी आज इलेक्शनसाठी तुमच्या ज्युनियर वकिलासाठी इथं बसायला जागा नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, त्यांना केसेस मिळत नाही, जागाच नाही बसण्यासाठी, तर त्या संदर्भात तुम्ही काय करणार आहे? एक जी बिल्डिंग आहे, एक बिल्डिंग सँक्शन होत आहे की त्यामध्ये फक्त जे रजिस्टर्ड नोंदणीकृत वकील आहेत त्यांच्यासाठी टेबल्स, चेअर आणि फॅन अशी सुविधा होण्याच्या आम्ही मार्गावर आहोत। त्याचा पाठपुरावा करणे शासनाकडे, केंद्र शासनाकडे आणि ज्युडिशियरीकडे, तर त्या अनुषंगाने एक अशीच एक भव्य दिव्य इमारत उभी राहणार जेणेकरून फक्त ती वकिलांना बसण्यासाठी आणि त्यांचे क्लायंट्स वगैरे काय असतात ते एंटरटेन होण्यासाठी त्या बिल्डिंगसाठी आम्ही करतो। पाण्याची व्यवस्था तुम्ही केव्हा करणार? पाण्याची व्यवस्था केव्हा करणार? पाण्याची व्यवस्था अर्धी झालेली आहे, तिथे पाण्याचे वॉटर प्युरिफायर बसवलेलं आहे, पण ती थोडी सध्या अपुरी आहे। तर दुसरा एक प्लांट तयार करण्याचा आम्ही तयारीत आहोत आणि जी कॅन्टीन आहे तिथे मोफत वकिलांना पाण्याची जार वॉटरची सुविधा करून देणार आहोत। अशा वकील मित्रांना काय आवाहन करणार? वकील मित्रांना आव्हान काय करणार? वकील मित्रांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही स्वतः विद्वान आहात। इथले 5000 वकील जे आहेत नोंदणीकृत, दे आर हायली एज्युकेटेड अँड ब्रिलियंट पर्सन। तर विद्वान वकिलांनी तुमचा नेता, तुमचा लीडर हा तुमच्यापेक्षा विद्वान निवडावा। अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदावर उभे असणाऱ्यांना नॉलेज असावं, इंग्रजी भाषेचं उत्तम ज्ञान असावं, बोलण्याची कला अवगत असावी, जेणेकरून हायकोर्ट जस्टिस किंवा सुप्रीम कोर्ट जस्टिस किंवा जोही पाहून आपल्याकडे येईल तर त्यांच्याशी व्यवस्थित हस्तांदोलन करून, कम्युनिकेशन करून आपल्या बारला जी सुविधा पाहिजे ती कशी मिळवावी यासाठी त्यांची बोलण्याची कलाही पारंगत असावी आणि ते तसे तेवढे विद्वानी असावे। काय नाव तुमचं? माझं नाव रवी भाऊसाहेब हिवराळे, उपाध्यक्ष पदासाठी मी उभा आहे। मी वकिलांचा सायटेशन ग्रुप चालवतो जजमेंटचा, त्या अनुषंगाने 1,500 वकिलांपर्यंत। सिरियल क्रमांक माझा 6 आहे। 6 नंबरवर षटकार मारून मला विजयी करावं।